नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मैद्याच्या उकडीचे मोदक बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मैद्याच्या उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। 1 वाटी मैदा घेतलेला आहे। याच वाटीच्या साहाय्याने 1 वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, 1 वाटी गूळ, वेलची पावडर घेतली आहे, मीठ, काजूचे तुकडे, उकड काढण्यासाठी गरम पाणी घेतलं आहे। इथे 1 वाटी एवढं पाणी पातेल्यात गरम करत ठेवलेलं आहे। जेवढं मैदा घेतलेला आहे तेवढंच पाणी गरम करायचं आहे। यातच थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मैद्याचं पीठ टाकून घेऊयात। मिक्स करून घेऊया पीठ यात गरम पाण्यात। उकड काढून झालेली आहे, ते थोडं थंड झाल्यावरच मळून घ्यायचं आहे। मैद्याची उकड थोडं थंड झालेले आहे, ते मळून घेऊया। थोडं तेलाचा हात लावायचा आहे। या पद्धतीने पीठ मळून घ्यायचे। सारण तयार करण्यासाठी कढई इथे गरम झालेली आहे। यात ओलं खोबरं टाकून घेऊया। यातच गूळ टाकून घेऊया। मिक्स करून घेऊ सगळं। मीडियम टू लो फ्लेम वरच गूळ वितळून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गूळ वितळत आलेला आहे। यातच वेलची पावडर टाकून घेऊया। काजूचे तुकडे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। बघू शकता गूळ वितळून गुळाचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। सारण तयार होत आलंय। मैद्याचे उकडीचे मोठे मोठे असे गोळे करून घेतलेले ते लाटून घेऊया। ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने हे सगळं लाटून घ्यायचे। स्टीलच्या वाटीच्या साहाय्याने याचे गोल आकार काढून घ्यायचे आहेत। हे अगदी साध्या सोप्या पद्धतीत होणारे उकडीचे मोदक आहेत। ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा। सारण भरून घेऊया त्यात। या पद्धतीने पाकळ्या काढून मोदक तयार करून घ्यायचे आहे। या पद्धतीनेच पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने सगळे मोदक करून घ्यायचे आहेत। सारण भरून इथे सगळे मोदक तयार केलेले आहेत। आता उकडून घेऊया ते। इथे एका चाळणीत हळदीची पानं घेतलेली आहेत। जर तुमच्याकडे हळदीची पानं नसतील तर चाळणीलाच तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। हळदीच्या पानांना थोडं तेल लावून घेऊया, याने वास खूप छान येतो। सगळ्या पानांना तेल लावून झालेले आहे, त्यावर एक एक करून मोदक ठेवून घेऊया। मोदकांवरच ही पानं ठेवून घेऊया पलटी करून, याने सुवास खूप छान येतो। अर्ध पातेले एवढं पाणी तापवून घेतलेलं आहे, त्यात तापत ठेवलेलं आहे। त्यावर झाकण ठेवून मोदक उकडून घेऊया। तुम्ही बघू शकता मैद्याच्या उकडीचे मोदक तयार आहेत।
मैद्याच्या उकडीचे मोदक तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ते एका आता प्लेट मध्ये सर्व करून घेऊया सगळं मोदक। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।